हे केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीसह आणखी अर्धा डझनहून अधिक यंत्रणांकडून विमान अपघाताचा तपास करण्यात येतोय। डीजीसीए, एनएसजी, एनआय तसंच गुजरात एटीएस कडून अपघाताच्या कारणांचा तपास करण्यात येईल। दरम्यान विमान घातपाताची शक्यता एनआयनं फेटाळली, तर ब्लॅक बॉक्स डीव्हीआरच्या डेटाचं फॉरेन्सिक विभागाकडून विश्लेषण करण्यात येणार आहे। अहमदाबादच्या विमान अपघाताला 40 तास उलटले तरी देखील मृतदेह ताब्यात मिळत नसल्यानं नातेवाईक संतापलेत। कसोटी भवन या ठिकाणी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची गर्दी झाली। मृतदेहांबाबत पुरेशी माहिती दिली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। काल विचारलं तिथे बसलं तर म्हणतात की पोरांची बॉडीच नाहीये, पुरी राख झाली। अशी कशी राख झाली बॉडी? काय तर सबूत असणार ना, मुलं ब्रेसलेट बांगडी काय तर घातलेले, फ्रॉक काय तर ओळखणार ना आम्ही त्यांच्याशी फंक्शन केलंय तर आम्हाला सगळं माहित आहे ना, पोरं आमची कशी होती काय होती। तर किती सबर करणार आम्ही, किती दिवस लागणार? बॉडी इतकी वास यायला आली, किती वास यायला आले बॉडीमध्ये। रात्री पोस्टमास्टरला तर इतने वास यायला आले, मला थांबायला होईना झाले। आम्हाला तसल्ली होऊन देईल की मुलांची बॉडी आहे म्हणून, तुम्ही 72 तासानं द्या, नुसती बॉडी दाखवा की आहे म्हणून, की आम्हाला तसल्ली होणार की आमची मुलं आहेत। नुसतं दोघांनी कसं घेऊन जाणार? दोघं पोत्रासनी काय सोडून देणार का?